नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्याच YouTube चॅनलमध्ये. आणि आज मी आपल्यासाठी पुन्हा इथं घरबसल्या पैसे कमवण्यासाठी एक मार्ग घेऊन आलेलो आहे. ज्याच्या मदतीने इथं आपण ऑनलाईन काम करून इथं घरबसल्या पैसे कमवू शकता. आपण जर मोबाईल वापरत असाल तर आपण मोबाईलच्या सहाय्याने देखील इथं काम करून पैसे कमवू शकता. त्यासाठी मी आपल्याला एक वेबसाईटची माहिती देणार आहे. जर आपण लॅपटॉप वगैरे काही वापरत असाल तर आपण वेबसाईटवरती काम करून इथं पैसे कमवू शकता. नाहीतर जर आपण मोबाईल वापरत असाल तर त्यासाठी याच वेबसाईटचं एक ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून इथं घरबसल्या काम करून पैसे कमवू शकता. तर कोणतं ॲप्लिकेशन आहे, कोणती वेबसाईट आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे आणि आपल्याला कसे पैसे मिळणार याची पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. जर आपण असेच ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच आपल्याला मराठी टेक अजय या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जी बेल येते तिला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच भेटून जाईल. तर त्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर आज मी आपल्याला टोलोका या वेबसाईटबद्दल माहिती सांगणार आहे. हे ॲप्लिकेशन देखील आहे. आपण जर मोबाईल युजर असाल तर आपण याचं ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करून इथं ऑनलाईन काम करून इथं पैसे कमवू शकता. ॲप्लिकेशन कोणतं आहे? ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपण डायरेक्टली अशा प्रकारचे सर्च करू शकता. नाहीतर ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे. इथं आपल्याला Google Play Store इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकता रिडायरेक्ट आपल्या मोबाईलवरती Google Play Storeवरती घेऊन जाईल आणि आपल्याकडे अशा प्रकारचे हे टोलोका नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला इथं दिसून येईल. हे आपण बघू शकता याचे डाउनलोड्स मी आपल्याला दाखवतो. याचे डाउनलोड्स किती झालेले आहे आणि याची रेटिंग किती आहे. तर या ॲप्लिकेशनचे 5 मिलियन प्लस याचे डाउनलोड्स झालेले आहे. परंतु आपण बघू शकता तरी पण इथं 4.4 या ॲप्लिकेशनची रेटिंग आहे. खूपच चांगली रेटिंग आहे आपल्याला इथं दिसून येते आहे. आणि आपण जर Google Play Storeला बघितलं तर याचे 5 मिलियन प्लस याचे डाउनलोड्स देखील झालेले आहे. तर आपण हे ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करू शकता. आपण ॲप्लिकेशन देखील यूज करून इथं पैसे कमवू शकता. आपल्याला जे पण चांगलं वाटत असेल, आपल्याला वेबसाईट चांगली वाटत असेल तर तो वेबसाईटवरती आपण काम करू शकता. नाहीतर ॲप्लिकेशनवरती आपण काम करू शकता. तर त्याला वेबसाईटवरती मी आपल्याला पुन्हा घेऊन जातो आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो. तर आपल्याला इथं कशा प्रकारचे काम भेटणार आहे आणि आपल्याला कसे काम करायचे आहे. तर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारची कामं बघण्यासाठी मिळतात. एक काम मी थोडक्यात आपल्याला समजून सांगतो जेणेकरून आपल्याला समजून येईल. त्यानंतर आपल्याला अकाउंट कसं बनवायचं आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल पुढे माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याला इथं कशाचे काम करायचे आहे ते सगळं पहिल्यांदा जाणून घेऊया. इथं आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे कामं बघण्यासाठी मिळतात ते सगळं पहिल्यांदा आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वेबसाईट एक टास्क वेबसाईट आहे. आपण इथं टास्क कंप्लीट करून इथं पैसे कमवू शकता. तर खूपच वेगवेगळे टास्क इथं अवेलेबल आहेत. तर कोणकोणत्या प्रकारचे टास्क आपल्याला भेटतात ते मी आपल्याला सांगून घेतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे इथं टास्क बघण्यासाठी मिळतात ते जाणून घेऊया. त्यानंतर आपल्याला कसे काम करायचे ते पुढे मी आपल्याला सांगणार आहे आणि आपल्याला रिअलमध्ये काम करताना किती पैसे भेटतात, कोणते टास्क कंप्लीट केल्यानंतर ते देखील मी आपल्याला पुढे सांगणार आहे. इथं आपण बघू शकता साइड बाय साइड आपल्याला इथं एखादा पिक्चर दाखवलं जाईल, इमेज दाखवलं जाईल, नाहीतर वेब पेज दाखवली जाईल, नाहीतर वेगवेगळे जे सर्च रिझल्ट असतात ते आपल्याला दाखवले जातील आणि त्यांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणतं आपल्याला दिसून चांगलं वाटतं आणि आपल्याला कोणती वेबसाईट चांगली वाटते, नाहीतर कोणता इमेज चांगला वाटतो त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगायची आहे. फक्त आपल्याला एवढंच काम करायचं आहे. इथं आपल्याला त्याचे पैसे देखील भेटणार आहे. त्यानंतर दुसरं इथं काम असणार आहे इव्हॅल्युएशनचं. इथं पण आपण वेब पेजचं आपण इव्हॅल्युएशन करू शकता, इमेजचं नाहीतर व्हिडिओ रिलेटेड जे सर्च रिझल्ट असतात त्यांचे आपण इथं इव्हॅल्युएशन करून इथं पैसे कमवू शकता. त्यानंतर इथं खूपच महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे सर्वे आपल्याला इथं बघण्यासाठी मिळतात. ते सर्वे कंप्लीट करून आपण इथं पैसे कमवू शकता. हे खूपच महत्त्वाचं आहे. हे आणि खूपच सोपं असतं. त्यासाठी आपल्याला नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. आपल्याला किती पैसे भेटतात एक सर्वे कंप्लीट केल्यानंतर ते देखील मी आपल्याला पुढे सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. त्यानंतर इथं वेगवेगळी जी सर्च इन्फॉर्मेशन असते ऑनलाईन ती आपल्याला थोडक्यात सांगायची कोणती चांगली आहे. त्याबद्दल आपण माहिती सांगितल्यानंतर त्याचे देखील आपल्याला इथं पैसे भेटत असतात. त्यासाठी आपल्याला कशी माहिती मिळते सांगण्यासाठी ती देखील मी आपल्याला पुढे दाखवणार आहे. त्यासाठी नक्कीच आपल्याला व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे कामं इथं अवेलेबल आहेत. ते टास्क आपल्याला इथं कंप्लीट करायचे आणि त्याचे आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं अकाउंट कसं बनवायचं आणि त्यानंतर आपल्याला कसे इथं पैसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे जॉईनचं ऑप्शन भेटते. इथं आपल्याला जॉईनवरती क्लिक करायचं आहे. इथं अकाउंट बनवायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे. तर जॉईनवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. तर मी जॉईनवरती क्लिक करतो. त्यानंतर एक नवीन पेज इथं उघडून येईल. सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला अकाउंट बनवायचं आहे. तर अकाउंट बनवण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे. जर आपण इथं पहिल्यांदाच अकाउंट बनवलं असेल तर आपण डायरेक्टली इथं लॉग इन होऊ शकता. नाहीतर आपण इथं रजिस्टर करू शकता. तर आपल्याला रजिस्टर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण रजिस्टर इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहिलं नाव टाकायचं आहे, आपलं शेवटचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला इंटर लॉग इन म्हणजे आपल्याला इथं एक युजर आयडी आपल्याला तयार करायचं आहे. आपलंच पूर्ण नाव टाकलं तरी चालेल इथं. त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचं आहे, कन्फर्म पासवर्ड इथं आपल्याला टाकायचं आहे आणि एक मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोबाईल नंबर टाकताना पहिल्यांदा 91 म्हणजे आपला कंट्री कोड जो इंडियाचा 91 आहे तो टाकूनच आपल्याला पुढे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तेव्हाच आपला मोबाईल नंबर इथं OTP सेंड केला जाईल, नंतर आपला मोबाईल नंबर इथं लिंक होऊन जाईल. तर अशा प्रकारची इथं प्रोसेस आहे. मोबाईल नंबर टाकताना 91 पुढे आपल्याला जोडायचा आहे. त्यानंतर रजिस्टर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी पूर्ण माहिती पहिल्यांदा टाकून घेतो आणि रजिस्टर इथं क्लिक करतो.
तर आता आपण बघू शकता पूर्ण माहिती मी इथे टाकलेली आहे डिटेलमध्ये. माझं नाव, लास्ट नाव आणि इथं लगेच युजर नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि आपला मोबाईल नंबर टाकताना +91 इथं आपल्याला जोडायचं आहे. त्यानंतर इथं कन्फर्म नंबर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी कन्फर्म नंबर इथं क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचे लोड होऊन येईल. आपण जो पण मोबाईल नंबर टाकलेला त्याच्यावरती एक कोड सेंड केला जाईल. तो कोड आपल्या इथे टाकायचा आहे आणि इथं कन्फर्म इथं क्लिक करायचं आहे. तर मी पटकन हा एक कोड आलेला आहे माझ्या मोबाईल नंबरवरती, OTP आलेला आहे. तो टाकून इथं कन्फर्म इथं क्लिक करतो. तर आता आपल्याकडे अशा प्रकारचे येईल. आपला इथं OTP इथं सबमिट झालेला आहे. अशा प्रकारचे टिक येतील. तर आपल्या इथं रजिस्टर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी रजिस्टर इथं क्लिक करतो आणि पुढील प्रोसेस आपल्याला सांगतो कशा प्रकारची आपल्याकडे प्रोसेस येते. तर ॲक्सेप्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर त्यानंतर अशा प्रकारचे थोडे लोड होईल आणि आपल्याकडे नवीन इंटरफेस येईल. तर आपल्या इथं आपण सेव्ह पण करू शकतो, नाहीतर नेवर पण करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे येईल. आपलं नाव आणि आपलं लास्टचं नाव इथं, आपलं आडनाव इथं आपल्याला दिसेल. मेल फिमेल आपलं इथे सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला अशा प्रकारचे सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी इथं मेल सिलेक्ट करतो. आपली डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला सिलेक्ट करायची, तर ती पण मी करून घेतो. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं आपल्याला इथं कंट्री टाकायचं ऑप्शन आहे. आपल्या देशाचं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे. इथं एमटी दाखवेल. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं इंडिया टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचे आपण टाकू शकता इंडिया, अशा प्रकारचे येईल. तर इंडिया आपलं इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं एज्युकेशन आपलं टाकायचं आहे. कोणतंही एज्युकेशन आपण इथं सिलेक्ट करू शकता. तर मी फक्त आपल्याला दाखवण्यासाठी प्रोफाईल क्रिएट करत आहे. तर मी माझं एज्युकेशन देखील टाकून घेतो. लँग्वेज आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. कोणती लँग्वेज आपल्याला इथे, आपण कोणती लँग्वेज वापरतात ते आपण इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अशा प्रकारच्या कोणत्याही लँग्वेज आपण इथे सिलेक्ट करू शकता. तर मी आपल्याला इथं 2 लँग्वेज इथं सिलेक्ट करून दाखवतो, जेणेकरून ज्या आपल्याला लँग्वेज माहिती आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथं हिंदी, इंग्लिश टाकलेलं आहे आणि मराठी देखील आपण इथे टाकू शकता. मराठी आहे की नाही ते मला सांगता येत नाही, परंतु आपण इथं मराठी असल्यास मराठी देखील इथं सिलेक्ट करू शकता. तर आपण बघू शकता इथं खाली आल्यानंतर इथं मराठीचं देखील ऑप्शन आहे. तर मी मराठी देखील इथे सिलेक्ट करतो. अशा प्रकारचे आपण मराठी देखील इथे सिलेक्ट करू शकता. तर 3 लँग्वेज मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं खाली आपल्याला इथं कंट्री सिलेक्ट करायचं पुन्हा ऑप्शन आहे. तर आपल्याला इथं कंट्री सिलेक्ट करायचं आहे. आपण इंडिया इथं सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारची इंडिया, अशा प्रकारचे आपल्या इथं इंडिया कंट्री सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिटी आपल्याला टाकायचं आहे. कोणत्या सिटीमध्ये आपण राहता ते आपल्या इथे सिटी टाकायची आहे. तर आपण कोणतीही सिटी इथे टाकू शकता. तर माझी सिटी मी इथे टाकलेली आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट इथं क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी पूर्ण प्रोसेस केलेली आहे. आपण देखील पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. तर मी आता पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पुढील इंटरफेस कशा प्रकारचे येते ते दाखवतो. तर अशा प्रकारचे आपल्याकडे येईल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इथं गो टास्क इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. गो टू टास्क इथं आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे नवीन एक इंटरफेस ओपन होऊन येईल. जर आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केले आणि त्याच्यामध्ये पूर्ण अशा प्रकारची जरी प्रोसेस केली तरी चालेल. सेम टू सेम प्रोसेस आहे वेबसाईट आणि ॲप्लिकेशनमध्ये. आपल्याला काही फरक दिसणार नाही जास्त. आपल्याला सेम टू सेम याच्याच रिलेटेड थोडक्यात वेगवेगळं असणार, परंतु आपल्याला जेवढं पण टाकायचं आहे सेम टू सेम तेच ऑप्शन इकडे असतात. तेच ऑप्शन आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये देखील बघण्यासाठी मिळतात. त्यासाठी आपल्या इथं घाबरण्याची काहीच कारण नाही. सेम टू सेम असतं. आपण ॲप्लिकेशन नाही तर वेबसाईटवरती देखील काम करू शकता. तर आपल्याकडे अशा प्रकारचे येईल. आपल्या इथं क्लोज करण्याचं ऑप्शन आहे, नंतर नेक्स्ट करायचं ऑप्शन आहे. तर मी डायरेक्टली क्लोज करतो. मला पूर्ण माहिती आहे की ही वेबसाईट कशा प्रकारची काम करते. इथं आपल्याला टास्क बघण्यासाठी मिळतात. इथं ॲक्टिव्ह, त्यानंतर अवॉर्ड आपल्याला बघण्यासाठी मिळते. त्यानंतर इथं प्रोफाईलचं ऑप्शन आहे. इथं आपण आपली प्रोफाईल जाणून घेऊ शकता. त्यानंतर इथं आपला मेसेज, इथं आपण आपल्याला जेवढे पण मेसेज येतात ते आपण इथं बघू शकता. आपली प्रोफाईल इथं आपण एडिट देखील करू शकता. इथं जाऊन एडिट देखील करू शकता. आपलं माय मनीचं ऑप्शन भेटतं. इथं आपले जेवढे पण पैसे असतात ते आपल्याला इथं दिसतील. आपण इथं क्लिक करून माय मनीचं ऑप्शन असतं, तिथं जाऊन आपण आपले पैसे विड्रॉल करू शकता, पैसे काढू शकता. आपल्याला इथं पैसे काढण्यासाठी 4 मार्ग भेटतात. त्याच्यामध्ये इथं आपण पैसे काढू शकता. आपली हिस्ट्री आपल्याला इथे दिसेल. आपली पूर्ण हिस्ट्री आपण इथं जाणून घेऊ शकता. त्यानंतर इथं आपण जर रेफरल कोणाला केलं तर आपण त्याचं जेवढे पण रेफरल्स होतात ते आपण इथे चेकआउट करू शकता इथे जाऊन. त्यानंतर इथं आपल्याला नोटिफिकेशन वेगवेगळे आपल्याला दिसतील. त्यानंतर इथं पण आपल्याला इथं बॅलन्स ऑप्शन दिसतं. इथं आपलं बॅलन्स आपण इथं चेकआउट करू शकता. त्यानंतर इथं जेवढे पण मेसेज असतात ते आपण मेसेज इथं रीड करू शकता. जेवढे पण आपल्याला नवनवीन काही नोटिफिकेशन असतील ते आपल्याला इथं दिसतील. तर आता फक्त एकच मेसेज आलेला आहे. आपण इथं अकाउंट बनवलं आहे. तर वेलकमचा इथं एक मेसेज आलेला आहे, तो आपण इथं वाचू शकता. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं काम कशा प्रकारचे करायचं आहे, आपल्याला काम कोणतं भेटणार आहे आणि किती पैसे आपल्याला त्याचे भेटणार आहे. त्यासाठी आपल्या इथे टास्कचं ऑप्शन भेटतं. इथं आपल्याला टास्क इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे ओपन होऊन येईल. आपल्या इथे सर्व इथं जे उपलब्ध असतात ते आपण इथं डायरेक्टली स्टार्ट करून इथं आपल्याला पैसे भेटणार आहे. तर यासाठी आपल्याला डायरेक्टली इथं स्टार्टचं ऑप्शन भेटतं. इथं टास्क आपण इथं कंप्लीट करून पैसे कमवू शकता. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर खूप वेगवेगळे ऑप्शन आपल्याला बघण्यासाठी मिळतात. जसे की आपण बघू शकता इथं दुसरं एक ऑप्शन आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण हे काम करून इथं $0.06 पर्यंत इथं कमवू शकता. थोडंसं काम असणार आहे. त्यानंतर पुन्हा इथं खाली आल्यानंतर वेगवेगळं काम आपलं इथं बघण्यासाठी मिळतं. जसं की खाली आल्यानंतर पुन्हा इथं आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये देखील हे काम उपलब्ध असणार आहे. आपल्याला तिथं 0.03 इथं डॉलर भेटणार आहे. हे आपल्याला एक काम करायचं आहे. तर आपल्याला इथं अनेक कामं भेटत असतात. ते आपल्याला इथं अशाच प्रकारचे कंप्लीट करत जायचे आहे आणि त्याचे आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला पुन्हा इथं खाली एक ऑप्शन भेटतं. इथं दुसरं एक काम आहे ते आपण कंप्लीट करून इथं आपल्याला जसे आपण इथं काम करू तसे आपल्याला इथं पैसे भेटणार आहेत. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं पुन्हा दुसरं काम आहे. इथं आपल्याला पहिल्यांदा ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच आपण इथं प्रत्येक कामाचे इथं पैसे कमवू शकता. म्हणजे इथं काय असतं, काही कामं आपण डायरेक्टली इथं स्टार्ट करून इथं पैसे कमवायला सुरुवात करू शकता. हे जे स्टार्टचं ऑप्शन आहे इथं
इथं आपण क्लिक करून डायरेक्टली या कामाला सुरुवात करू शकता. आणि काही ऑप्शन असे आहेत की आपल्याला त्याच्यासाठी थोडीशी ट्रेनिंग घ्यावी लागते, त्यानंतर तेच काम आपण पुन्हा पुन्हा करून इथं पैसे कमवू शकता. म्हणजे थोडक्यात जर ट्रेनिंग घेतली, एखादा आपण टास्क कंप्लीट करण्याची ट्रेनिंग घेतली, ते ट्रेनिंग देतात. ती ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्या इथे ट्रेनिंगचं ऑप्शन आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं, ते ट्रेनिंग पूर्ण करायचं. ती ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला इथं डायरेक्टली तेच काम आपल्याला दिले जाते आणि तेच काम आपण जास्त वेळेस करून इथे जास्त पैसे कमवू शकता. अशा प्रकारचे देखील आपल्या इथं कामं भेटतात. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला खूप वेगवेगळे काम भेटतात, जसं की आपल्याला दाखवतो मी इथं. आपल्या इथं ट्रेनिंगची सुद्धा गरज पडणार नाही, डायरेक्टली आपण इथं हे काम सुरुवात करू शकता. आणि इथं मी जे आपल्याला सांगत आहे हे पर टास्क आहे, फक्त आपल्याला एकदाच नाही करायचं आहे. तेच टास्क आपण कितीही वेळेस करू शकता आणि त्याचे आपल्या इथं पैसे भेटणार आहे. तर इथं पर टास्क आपण वाचू शकता. इथं पर टास्क आपल्याला $0.07 इथं भेटणार आहे. आणि आपण जसं इथे जास्त काम करू तेवढे जास्त आपल्या इथं पैसे होणार आहे, हे आपल्याला समजून चालायचं. इथं पर टास्क विषयी मी आपल्याला सांगत आहे. आणि त्यासाठी आपल्या इथं खाली खूपच वेगळे ऑप्शन आहे, जसे की हे एक ऑप्शन आहे. याच्यासाठी आपल्याला इथं ट्रेनिंग घ्यायची आहे छोटीशी. ती ट्रेनिंग घेऊन आपण हे काम करू शकता. आणि आपण इथं किती पैसे कमवू शकता, $0.95 पर्यंत इथं आपण पैसे कमवू शकता. म्हणजे चांगली अमाऊंट इथं आपल्याला भेटते आणि इथं आपण पर टास्कला आपण एवढेपर्यंत हे पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारचे इथं काम आहे. त्यासाठी आपल्याला इथं ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. नंतर पुन्हा खाली आल्यानंतर इथं पर टास्क आपल्याला $0.20 पर्यंत इथं भेटू शकतात. आणि आपल्या इथं $14 पर्यंत कमवण्याची इथं संधी आहे. त्यासाठी आपल्याला इथं एक ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. ट्रेनिंग घेऊन आपण इथं हे काम करायला सुरुवात करू शकता. काही टास्क इथं आपण ट्रेनिंग घेऊन इथं कंप्लीट करू शकता आणि काही आपण डायरेक्टली स्टार्ट करून इथं पैसे कमवू शकता. तर इथं आपण बघू शकता पर टास्क इथं आपल्याला $0.10 इथं भेटणार आहे आणि आपण डायरेक्टली हे स्टार्ट करू शकता. आपल्याला ट्रेनिंगची काहीच गरज पडणार नाही, आपण डायरेक्टली हे टास्क कंप्लीट करू शकता. तर अशाच प्रकारचे अनेक कामं इथं आपल्याला बघण्यासाठी मिळतात. तर आपण ते कामं करून इथं पैसे कमवू शकता. तर त्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही. इथं स्टार्टचं ऑप्शन असतं, इथं स्टार्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तो टास्क डायरेक्टली कंप्लीट म्हणजे डायरेक्टली सुरुवात होऊन जाईल आणि तो टास्क आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि त्याचे आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. तर अशा प्रकारचे इथं आपल्याला कामं भेटत असतात. आपल्याला कामं इथं करण्यासाठी इथं टास्कचं ऑप्शन भेटतं. इथं सर्व्हिस वेगवेगळे असतात. सर्व कंप्लीट करून देखील आपण इथं पैसे कमवू शकता. इथं आपल्याला त्यासाठी स्टार्टवरती क्लिक करायचं आहे आणि लगेच तो सर्व इथं चालू होऊन जाईल. तो कंप्लीट करून आपण इथं पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारचे सगळ्यात पहिल्यांदा पर टास्कला आपल्याला किती पैसे दिले जातात ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. त्यानंतर तो टास्क आपल्याला कंप्लीट करायला सुरुवात करायची. तर अशा प्रकारचे वेगवेगळे टास्क आपल्याला बघण्यासाठी मिळतात. जर आपण इथं चॉईस करणार असाल तर आपण इथं चॉईस देखील करू शकता. कोणते टास्क आपल्याला पाहिजे आणि कोणते आपण टास्क इथं कंप्लीट करणार आहे ते जर आपल्याला चॉईस करायचं असेल तर आपण इथं चॉईस करू शकता. आपल्याला वेगवेगळे ऑप्शन इथं बघण्यासाठी मिळतात. ते आपल्याला इथं जे आहे ते सिलेक्ट करायचे अशा प्रकारचे आणि त्यांचे टास्क इथं आपल्याला लगेचच्या लगेच इथं दिसतील. तर अशा प्रकारचे हे पूर्ण ऑप्शन आहे. इथं आपली प्रोफाईलला आपण फोटो अपलोड करू शकता. आपले डॉलर किती झालेले आहे ते आपण इथं बघू शकता. आपण रोज इथं काही काम करून इथं पैसे कमवू शकता. मेसेज आपल्याला दिसते, प्रोफाईल आपण इथून एडिट करू शकता. अवॉर्डचं ऑप्शन आहे. इथं आपण क्लिक करून आपल्याला जे पण अवॉर्ड भेटतात, जसे आपण जास्त काम करू तसे प्रकारचे आपल्याला इथं अवॉर्ड दिले जातात. जसे की वेगवेगळे इथं जे विनर्स असतात त्यांना वेगवेगळे बॅच दिले जातात. ते आपल्याला बॅच इथं भेटणार आहे. अशा प्रकारचे आपण बघू शकता. ॲक्टिव्हिटी जशा प्रकारचे आपण कराल तशा प्रकारचे आपल्याला इथं चांगले इथं बॅच दिले जातात आणि आपल्याला तेवढे जास्त इथं टास्क बघण्यासाठी मिळतात. इथं वेगवेगळ्या लेवल असतात, ते आपल्याला इथं कंप्लीट करत जायचे. अशा प्रकारचे जसे जास्त आपण इथं काम कराल तशा प्रकारचे आपल्याला इथं जास्त रिवॉर्ड भेटतात. हे रिवॉर्ड भेटण्यासाठी आपल्याला इथं काम करावं लागणार आहे. हे देखील आपल्याला इथं समजून चालायचं आहे. एक तर ॲक्टिव्हचं ऑप्शन मिळतं. इथं ॲक्टिव्ह आपले जेवढे पण इथं टास्क असतात ते आपल्याला इथं दिसतील. जसे की आपण ॲक्टिव्ह टास्क इथं मी एक टास्क चालू केला होता. तो ॲक्टिव्ह टास्कमध्ये इथं आलेला आहे. तो आपल्याला पुन्हा इथं कंप्लीट करण्यासाठी इथं ऑप्शन येतं. जर आपण बाय चान्स इथं बाहेर आलात तर आपल्याला तो टास्क जर गवसायचा असेल तर ॲक्टिव्हमध्ये जाऊन तो टास्क आपण इथं पुन्हा इथं कंप्लीट करू शकतो 2 तासामध्ये. त्याचे आपल्या इथं $0.10 भेटणार आहे इथं पर टास्क कंप्लीट केल्याचे. अशा प्रकारे इथं आपल्याला वेगवेगळे टास्क बघण्यासाठी मिळतात. इथं खूपच महत्त्वाचं म्हणजे इथं प्रोफाईलचं ऑप्शन असतं. प्रोफाईलमध्ये जाऊन आपण आपले पैसे इथं काढू शकता. इथं आपण आपली जी प्रोफाईल आहे आपण ही प्रोफाईल एडिट करू शकता. इथं आपले जे पण पैसे साचलेले आहे, आपले जेवढे पण पैसे जमा झालेले आहेत ते आपल्याला माय मनी इथं आपल्याला दिसतील. आपण आपले जेवढे पण पैसे इथं झालेले आहेत ते आपण 4 माध्यमातून इथं पैसे काढू शकता. आपल्या बँकमध्ये इथे ट्रान्सफर करू शकता. आपल्याला पेपल बेस्ड असणार आहे. त्यासाठी आपल्याला विड्रॉचं ऑप्शन भेटतं. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपण पेपलमधून पैसे काढणार असाल तर आपल्याला इथं पेपलचा ईमेल आयडी टाकायचा आणि आपण डायरेक्टली आपले जेवढे पण डॉलर आहे ते पेपलच्या माध्यमाने इथं काढू शकता. तर त्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. कंटिन्यू विड्रॉल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण आपले पैसे काढू शकता. तर आता मी हे पुन्हा हे पेज काढून टाकतो. त्यानंतर इथं हिस्ट्रीचं ऑप्शन असतं. हिस्ट्री पूर्णमध्ये आपल्याला इथं हिस्ट्री जेवढी पण आपली ट्रान्झॅक्शन वगैरे असतात ते आपल्याला दिसतील. बाकीचे जेवढे पण टास्क आपण कंप्लीट केलेले आहे त्या टास्कची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटेल. त्यानंतर आपले डॉलर वगैरे किती जमा झालेले आहेत ते देखील आपल्याला इथं भेटत जातील. तर पूर्ण हिस्ट्री आपण इथे चेकआउट करू शकता. त्यानंतर रेफरल प्रोग्रामचा ऑप्शन भेटतं. इथं आपण क्लिक करून आपल्या मित्रांना इथं आमंत्रित करून त्याचे देखील आपल्याला इथं कमिशन भेटत असते. आपल्याला 5 ते 20% पर्यंत इथं प्रत्येक टास्क इथं त्यांचे कमिशन भेटत असते. त्यासाठी आपण आपल्या मित्रांना आमंत्रित करून इथं देखील इथं पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पूर्ण माहिती मी आपल्याला एवढीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारचे आपल्याला कामं करायचे आणि कशा प्रकारचे आपल्याला टास्क बघण्यासाठी भेटतात आणि त्याचबरोबर आपल्याला कसं अकाउंट बनवायचं वेगवेगळी प्रोसेस जी असते ती पूर्ण मी आपल्याला सांगितलेलं आहे.
तरी आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच कमेंट करू शकता. त्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे आणि जी बेल येते तिला लगेच क्लिक करून घ्यायची, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच भेटून जाईल. तर चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जी बेल येते तिलाही क्लिक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.